हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन राठोड क्लासेस. कसे आहात? लास्ट चॅप्टर आपण पाहिलं करंट अँड इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम याविषयी आपण मागच्या तासामध्ये पाहिलो. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हे आपण पाहिलं. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय आपण काल पाहिलं. त्याचबरोबर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा आपण थोडी माहिती पाहिली. त्याचबरोबर आपण इलेक्ट्रिक सर्किट त्याविषयी आपण पाहिलं. त्यानंतर पोटेन्शियल बाबत आपण पाहिलो. आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक सेल. इलेक्ट्रिक सेल. तर इलेक्ट्रिक सेल म्हणजे काय? सेल आपल्याला माहिती आहे. सेल आपण कुठे कुठे वापरतो आपल्याला माहिती आहे. फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये सेलचा वापर वेगळा आहे आणि बायोलॉजीमध्ये सेलचा अर्थ वेगळा आहे. या ठिकाणी सेल आपण आपल्या रेडिओमध्ये सेल वापरतो. आपल्या रिस्ट वॉचमध्ये जे सेल आहे त्याला तो सुद्धा इलेक्ट्रिक सेल आहे. आपल्या टॉईजमध्ये जो सेल आहे तो देखील सेल आहे. आपल्या टॉईजमध्ये, आपल्या वॉचमध्ये, आपल्या बॅटरीजमध्ये किंवा आपल्या कारमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स पाहतो. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक सेल. मग हा इलेक्ट्रिक सेल काय आहे? इट इज अ डिव्हाइस. हा डिव्हाइस काय करतो? पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज स्टोअर्ड इन दॅट डिव्हाइस अँड दॅट अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी is forwarded in a circuit by the electric cell. मग आता इलेक्ट्रिक सेल काय करतो? ज्यावेळेस हा इलेक्ट्रिक सेल त्या सर्किटमध्ये फिक्स होतो, जेवढ्या वोल्टचा तो सेल असेल तेवढ्या वोल्ट एवढी इलेक्ट्रिसिटी त्या सर्किटमध्ये ट्रान्सफर करण्याची किंवा फ्लो करण्याचं काम हा सेल करत असतो. मग या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते? इलेक्ट्रिक सेलमध्ये different kinds of chemicals are there, and when the circuit is switched on, the chemical reaction is taken place in that cell, and due to that chemical reaction electricity is produced, and that electricity is transferred or flow through the circuit. एक्झाम्पल आपण पाहायचं झालं तर आपण पाहतो रेडिओ, ट्रान्झिस्टर आपल्याला माहिती आहे. आपण ट्रान्झिस्टरचा बटन ऑन केला असता त्या सेलमध्ये जे काही केमिकल्स असतात त्या केमिकल्स रिॲक्शन होते आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, आणि जी इलेक्ट्रिसिटी आहे ती काय होते त्या सर्किटमध्ये सर्किट पूर्ण होतं आणि ट्रान्झिस्टर चालू होतो. जसं आपण स्विच बंद करतो केमिकल रिॲक्शन बंद होते आणि सर्किट काय होतं? बंद होतं. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच आपण काय म्हणू? इलेक्ट्रिक सेल्स आर द डिव्हाइस in which certain kind of chemicals are there and chemical reaction takes place in that cell, and particular amount of electricity is produced, and that electricity is flow through the circuit when switch is on. हे आपल्याला आज माहिती पाहिजे सेल म्हणजे काय. आणि याची माहिती तुम्हाला या ठिकाणी जरी सोपी थोडी असेल माहिती तरी पुढच्या वर्गामध्ये या सेलविषयी आपण जास्त डीपमध्ये शिकणार आहोत. तरी या वर्गामध्ये आपल्याला ह्या सेलची बेसिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. तर बघा, व्हॉट इज सेल? तर या ठिकाणी आपण सांगितलं बघा, अ सोर्स इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्ज इन अ सर्किट. त्यामध्ये बघा इथं a source is required to produce a uniform flow of charges in a circuit. Such general device is an electric cell. A source required to produce a uniform flow of charge in a circuit. Uniform flow म्हणजे काय? विशिष्ट असा फ्लो. जर समजा 1.5 ची जर बॅटरी असेल, 1.5 वोल्टची जर बॅटरी असेल तर त्यातून किती कुठला फ्लो होणार आहे? तो 1.5च म्हणजे युनिफॉर्म विशिष्ट.
and such a general device is called as electric cell and various type of electric cells are available today. बघा, आपल्या वॉचमधला सेल वेगळा आहे, पेन्सिल सेल आपण जो बॅटरीमध्ये वापरतो तो सेल वेगळा आहे, आपल्या रिमोटमध्ये जो सेल आपण वापरतो तो सेल वेगळा आहे. आकाराने वेगवेगळे आणि क्षमतेने वेगवेगळे असलेले सेल्स, इलेक्ट्रिक सेल्स आपण आज मार्केटमध्ये पाहत असतो. रिमोटचा सेल कसा आहे? लहान आहे, छोटासा आहे. हां, साईजमध्ये तो कसा आहे? स्ट्रक्चर जरी सारखा असेल तर तो अशा प्रकारे आहे. आणि आपल्या रेडिओमध्ये किंवा आपल्या ट्रान्झिस्टरमध्ये जो सेल आहे तो सेल अशा मोठ्या आकाराचा आहे. आपल्या कारमध्ये असेल बॅटरी, ती बॅटरी अशा आकाराची असेल. हां, किंवा आपल्या मनगटावर जे घड्याळ आहे त्या ठिकाणचं जे सेल आहे ते असं गोलाकार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आज आपल्याला पाहायला मिळतात. अँड दीज आर यूज्ड इन अ रेंज ऑफ मशीन फ्रॉम रिस्ट वॉचेस टू सबमरीन्स. बघा, छोट्यात छोटा सेल म्हणजे आपल्या मनगटावरच्या घड्याळावर रिस्ट वॉचमध्ये जो सेल आहे तेवढ्या लहान सेलपासून सबमरीन आपल्याला माहिती आहेत. सबमरीन काय? समुद्रामध्ये असतात. त्या ठिकाणी मोठमोठ्या बॅटरीज, मोठमोठे सेल्स त्या ठिकाणी वापरले जातात. म्हणजे आकाराने लहानात लहान, क्षमतेने लहानात लहान, आकाराने मोठ्यात मोठे आणि क्षमतेने मोठ्यात मोठ्या इलेक्ट्रिक सेल्स आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. अँड दीज आर यूज्ड इन अ रेंज ऑफ machines from wrist watches to the submarine and out of these you must be aware of solar cell. याच्यापैकी आपल्याला सोलार सेल विषयी आपल्याला माहिती आहे. and the main function of various electric cell is maintain the constant potential difference between it two terminals. काय करतात? हे जे इलेक्ट्रिक सेल्स आहेत ते काय करतात? मेंटेन द कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल्स. दोन टर्मिनलमध्ये विशिष्ट असं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे जो फरक आहे, जो दाबातला जो फरक आहे, प्रेशरचा जो फरक आहे, तो प्रेशर पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन ठेवण्याचं काम हे इलेक्ट्रिक सेल करत असतात. अँड द इलेक्ट्रिक सेल्स वर्क ऑन इलेक्ट्रिक चार्जेस टू मेंटेन अ कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स अँड अबाउट विच यू विल लर्न लॅटर. म्हणजे कशा प्रकारे चालतात, त्याचं पोटेन्शियल कसं आहे, पोटेन्शियल कसं वाढवलं जातं, पोटेन्शियल कसं कमी केलं असेल, हां, त्याची क्षमता काय असेल, ह्याच्याविषयी आपण पुढच्या वर्गामध्ये आपण शिकणार आहोत. अँड लेट अस लर्न अबाउट द इलेक्ट्रिक सेल दॅट आर करंटली इन यूज. आज आपण जे करंटली डे टू डे लाईफमध्ये आपण ज्या इलेक्ट्रिक सेल्स वापरतो त्याच्याविषयी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अंडरस्टँड? देन द पहिला इलेक्ट्रिक सेल आहे तो आहे ड्राय सेल. ड्राय सेल आर यूज्ड इन आवर रेडिओ सेट. जो ड्राय सेल आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, ते आपण पेन्सिल सेल म्हणू किंवा त्याला सेल म्हणू, ज्या आपल्या रेडिओमध्ये आपण वापरतो. जो आपल्या टॉर्च, आपण जुन्या काळी जर बघितलं असेल आपल्या टॉर्च, बॅटरीज, त्या बॅटरीजमध्ये ड्राय सेल वापरतात. त्याचबरोबर वॉल क्लॉक, आपण जी भिंतीवरची घड्याळ आहे त्यामध्ये ड्राय सेल वापरतात. दीज आर अवेलेबल इन 3 to 4 साइजेस. 4 ते 6 त्यापेक्षा जास्तही साईजमध्ये तो ड्राय सेल आपल्याला अवेलेबल असेल मार्केटमध्ये. साईज म्हणजे बघितलं आपण, रिमोट सेल जो आहे तो साईजने छोटा आहे. आपण आपल्या वॉचमध्ये जो ड्राय सेल वापरतो तो साईजने वेगळा आहे. त्याचबरोबर आपण आपल्या बॅटरीजमध्ये जो वापरतो तो ड्राय सेल त्याची साईज वेगळी आहे. अँड द कन्स्ट्रक्शन ऑफ ड्राय सेल इज सिमिलर in both type of cells, and here we are going to learn how the dry cell is constructed. One simple activity is given here. Take a lead dry cell and remove its outer coating. आपल्या घरामध्ये जर एखादा खराब झालेला सेल असेल तर तो सेल घ्यायचा आणि बाहेरचा जो पेपर असतो की नाही, पेपर असेल किंवा एक पत्रा असेल, तो पत्रा काय करायचा? रिमूव्ह करायचा. टेक अ लीड ड्राय सेल अँड रिमूव्ह इट्स आउटर कोटिंग. इनसाइड यू विल फाइंड अ व्हाइटिश मेटल लेअर. दिस इज द झिंक मेटल लेअर. आपण आउटर कव्हरिंग काढलं तर आतमध्ये पांढऱ्या रंगाचा एक मेटलचा थर आपल्याला पाहायला मिळेल. तो पांढऱ्या रंगाचा जो मेटलचा थर आहे तो काय आहे? तो आहे झिंक मेटलचा लेअर. अँड दिस इज अ निगेटिव्ह टर्मिनल ऑफ दॅट सेल. तो झिंक मेटल जो आहे तो काय आहे?
त्या सेलचा द झिंक कोटिंग ऑफ झिंक मेटल इनसाइड द outer coating that is of zinc, and that zinc is work as a negative terminal of that cell. Now carefully break open this layer. तो झिंकचा लेअर काय करायचा आहे, काळजीपूर्वक काढायचा आहे. देर इज अनदर लेअर इनसाइड, त्या झिंकच्या आतमध्ये आणखीन एक लेअर आहे. अँड इलेक्ट्रोलाइट्स इज फिल्ड बिटवीन दीज टू लेयर्स. बघा त्या दोन लेयरच्या मध्ये इलेक्ट्रोलाइट्स त्यामध्ये भरलेले असतात, फिल केलेले असतात. अँड द इलेक्ट्रोलाइट्स कंटेन निगेटिव्हली चार्ज अँड पॉझिटिव्हली चार्जड आयन्स. ते जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते निगेटिव्हली चार्ज आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन्सपासून तयार झाले असतात. अँड दीज आर द कॅरियर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. ते इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत ते इलेक्ट्रोलाइट्स आर कॅरियर ऑफ इलेक्ट्रिसिटी. अँड द इलेक्ट्रोलाइट is wet pulp of a zinc electrode, झिंक क्लोराईड. जो वेट पल्प आहे त्यामध्ये पांढऱ्या रंगाचा जो वेट पल्प आहे जो आपण त्याला म्हणू द्रव स्वरूपामध्ये म्हणजे क्रिमी स्वरूपामध्ये जो एक घटक आहे तो आहे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड, ZnCl2 अँड NH4Cl. अमोनियम क्लोराईड आणि तो पल्प आहे. अँड देर इज अ ग्राफाईट रॉड ॲट द सेंटर. हा जो हा बघा, जर तुम्ही तो पाहत असाल तर हा आहे ग्राफाईट रॉड. हा आहे ग्राफाईट रॉड. ही आहे झिंक कवर आणि त्याच्यामध्ये आहे मॅग्नेशियम डायऑक्साईड. आणि ह्या झिंक कवरच्या मध्ये हा जो भाग आहे, हा जो दिसतो आपल्याला तो आहे इलेक्ट्रोलाइटचा. तो काय आहे, इलेक्ट्रोलाइटचा. आणि याच्यामध्ये काय असतात, टर्मिनल्स असतात, पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल. याच्यामध्ये काय असतं, इलेक्ट्रोलाइटमध्ये काय असतं, कार्बन इलेक्ट्रोड्स आणि प्रोटेक्टिव्ह कवरिंग. हा जो बाहेरचा भाग आहे ना, हा तो आहे प्रोटेक्टिव्ह कवरिंगचा आहे. हां, देन देर इज अ ग्राफाईट रॉड. ही ग्राफाईट रॉड आपण पाहिली ॲट द सेंटर ऑफ द सेल. अँड दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. हा जो ग्राफाईट रॉड आहे तो ग्राफाईट रॉड काय आहे, त्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. अँड अ पेस्ट ऑफ मॅग्नीज डायऑक्साईड. बघा या ठिकाणी ही पेस्ट आहे, हा जो भाग आहे ह्या भागामध्ये काय आहे, मॅग्नीज डायऑक्साईडची पेस्ट आहे. MnO2 इज फिल्ड आउटसाइड द रॉड. या रॉडच्या बाहेरच्या बाजूला मॅग्नीज डायऑक्साईडची एक पेस्ट आहे. हां, बिकॉज ऑफ केमिकल रिॲक्शन्स ऑफ दीज केमिकल्स इलेक्ट्रिकल चार्जेस इज प्रोड्यूस्ड ऑन टू टर्मिनल्स. कुठं कुठं, ह्या ग्राफाईट रॉडवरती आणि हा जो झिंक लेअर आहे ना, हां, हा जो झिंक लेअर आहे याच्यामध्ये जो झिंक लेअर आहे त्या दोघांमध्ये काय होते, इलेक्ट्रिसिटी ह्या केमिकल रिॲक्शन होते. आणि या ठिकाणी काय तर होते, केमिकल रिॲक्शन ऑफ ऑल द केमिकल्स अँड इलेक्ट्रिकल चार्जेस इज प्रोड्यूस्ड ऑन टू टर्मिनल्स. या दोन टर्मिनलवर इलेक्ट्रिसिटी काय होते, प्रोड्यूस होते. ग्राफाईट रॉड आणि झिंक लेअरवर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. अँड अँड इलेक्ट्रिक करंट इज फ्लो. अँड इलेक्ट्रिक करंट इज फ्लो इन द सर्किट. याच्यामध्ये जे केमिकल्स आहेत, कार्बन इलेक्ट्रोड आहे आणि त्यानंतर हा जो इलेक्ट्रोलाइट्स आहेत, हा मॅग्नेशियम डायऑक्साईड आहे, यांच्यामध्ये काय होते, केमिकल रिॲक्शन होते आणि ह्या भागावर काय होतं, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते आणि ह्या सर्किटमध्ये ती काय होते, फ्लो होते. आणि ड्यू टू द वेट पल्प यूज्ड इन दिस सेल द केमिकल रिॲक्शन प्रोसीड व्हेरी स्लो. बघा आपण एकदा सेल घेतला तर तो सेल 1 महिन्यापर्यंत चालतो, बघा नाही. 1 महिन्यानंतर तो सेल काय होतो, खराब होतो. 1 महिन्यानंतर तो काय होतो, खराब होतो. आपल्याला तो रिप्लेस करावा लागतो. ऑन केला रिॲक्शन चालू झाली, ऑफ केला रिॲक्शन बंद झाली. हां, त्यामुळे काय होतं, हा सेलची लाईफ जी आहे ती वाढते. का वाढते, तर याच्यामध्ये जो पल्प आहे, जो वेट पल्प आहे, त्या वेट पल्पमुळे याच्यामध्ये जी केमिकल रिॲक्शन आहे ती रिॲक्शन काय होते, स्लो होते. काय म्हणलं इथं आपण, ड्यू टू द वेट पल्प यूज्ड इन द सेल द केमिकल रिॲक्शन प्रोसीड व्हेरी स्लोली. हेन्स अ लार्ज इलेक्ट्रिक करंट कॅन नॉट बी ऑब्टेन फ्रॉम धिस. आता प्रश्न विचारला तुम्हाला, व्हाय द लार्ज इलेक्ट्रिक करंट कॅन नॉट बी ऑब्टेन्ड इन द ड्राय सेल. प्रश्न विचारलेला तर बघा,
because of wet pulp used in this cell, the chemical reaction proceeds very slowly, and because of that, large electric current cannot be obtained from this dry cell. Compared to the electric cell using liquid, the shelf life of dry cell is longer. याच्या ठिकाणी लिक्विडच्या ऐवजी काय केलेलं आहे, आपल्याला वेट पल्प वापरलेला आहे, म्हणून सेल्फ लाईफ ह्या सेलची स्वतःची लाईफ जी आहे ती काय आहे, जास्त आहे. अँड ड्राय सेल्स आर व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज ॲज दिस कॅन हेल्ड इन एनी डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड अँड कॅन बी यूज्ड इन मोबाईल इन्स्ट्रुमेंट्स. हे आपण कसेही उभे आडवे तिरपे कसेही वापरू शकतो, आणि कुठल्याही डिव्हाइसमध्ये जे मोबाईल डिव्हाइस आहेत, म्हणजे मोटिव्ह डिव्हाइस आहेत, रेडिओ, टॉर्च, वॉल वॉच किंवा रिस्ट ज्या आहेत जे मोबाईल, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ह्याला ट्रान्सपोर्टेशन करणं खूप सोपं असल्यामुळे दीज सेल्स आर व्हेरी इझी टू हँडल अँड यूज इन अ मोबाईल डिव्हाइसेस और मोबाईल इन्स्ट्रुमेंट्स. Okay, then next cell is lead acetate cell. Next cell is lead acetate cell. आता बघा लीड ॲसिटेट सेल नावावरूनच कळतं की हा लीड आणि ॲसिटेट पासून तयार केलेला सेल आहे. बघा हियर फिगर नंबर 4.3 इज गिवन हियर. इलेक्ट्रोलाइट हा H2SO4 वापरलेला आहे. या ठिकाणी PbO2 म्हणजे लीड ऑक्साईड वापरलेला आहे आणि लीड वापरलेली आहे, आणि याच्यापासून ह्या लीड ऑक्साईडमध्ये लीड आणि H2SO4 यांच्यामध्ये काय होते, केमिकल रिॲक्शन होते आणि सर्टन अमाऊंट ऑफ और सर्टन व्होल्ट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. दिस इज. आता काय बघा वर्ड बाय वर्ड आपण पाहू. हियर depict the design of lead acid cell. This figure is the depict of design of lead acetate cell. Let us examine its principle. This type of cell can be recharged after getting electricity discharge. बघा ड्राय सेल आपण रिचार्ज करू शकत नव्हतो. We cannot recharge the dry cell. But lead acetate dry cell can be recharged after using or after discharged this cell. ज्यावेळेस हा सेलचा वापर झाला, डिस्चार्ज झाले, तर त्याला आपण परत चार्ज करू शकतो. ॲज लाईक अशी सेल आपण कुठं पाहतो बघा, व्हेकल्समध्ये ज्या बॅटरीज असतात त्या बॅटरीज जर वापरून डिस्चार्ज झाल्या तर आपण इलेक्ट्रिसिटीचा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करून त्याला आपण चार्ज करू शकतो. म्हणून काय म्हणलं, दिस टाईप ऑफ सेल्स कॅन बी रिचार्ज्ड आफ्टर गेटिंग इलेक्ट्रिकली डिस्चार्ज. द लीड ऑक्साइड इलेक्ट्रोड्स अँड बोथ आर डिप्ड इन द डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. बघा दिस वन इज द मेटल रॉड, दिस वन इज द metal rod. What type of metal rod? This is the lead oxide rod. This is the lead oxide rod. This is the lead rod. Both the rods are dipped in the solution of H2SO4. In the solution of H2SO4. त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोलाइट. म्हणजे H2SO4 ला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोलाइट. And here Pb means lead act as a negative terminal, while PbO2 lead oxide act as a positive electrode. Pb negative, PbO2 पॉझिटिव्ह. हे कशामध्ये केलेले आहेत, सल्फ्युरिक ॲसिडमध्ये. हे दोन्ही कशामध्ये डिप केलेले आहेत, सल्फ्युरिक ॲसिडमध्ये H2SO4. and it carries positive charge while Pb electrodes carries a negative charge, and the potential difference between these two is nearly about 2 volt. ह्या दोघांमधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते किती आहे, 2 volt. दोघांमध्ये डिफरन्स किती आहे,
2 volt, and because of the chemical reaction between the substances in the cell, electrical charges is produced on both the electrodes and electric current flow through the lead. Example, bulb in the circuit. बघा, due to chemical reaction takes place between this rod, takes place between this rod, takes place between this H2SO4. What happen? Electricity is produced and flow in the circuit, and due to that bulb is glow. Bulb is glow. मग काय म्हणलं बघा, इथं काय म्हणलं, because of the chemical reaction between the substance in the cell, electrical charges is produced on both the electrodes and electric current flow through lead. Example, bulb in the circuit. Okay, this kind of electrical cells have the capacity to deliver large current. त्याचं बेनिफिट काय आहे, म्हणतो आपण, this kind of म्हणजे lead acetate cells have a capacity to deliver large amount of current. Hence lead acetate cells are used in cars, trucks, motorcycle and uninterrupted power supplied, म्हणजे ज्या ठिकाणी अनडिस्टर्बड पॉवर सप्लाय, म्हणजे आपण आता इन्व्हर्टरमध्ये आपण ही बॅटरी वापरतो, म्हणजे इन्व्हर्टरमध्ये काय होतं, पॉवर सप्लाय त्या ठिकाणी डिस्टर्ब होत नाही. अशा ठिकाणी ह्या लीड ॲसिटेट सेलचा आपण वापर करत असतो. ओके बॉय.